अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्ता रस्त्यावरील दुरावस्थेमुळे संतप्त झालेल्या एका नागरिकानं जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। बाळापूर तालुक्यातील सैलानी दर्गा ते टाकळी निमकर्ता रस्त्यावरील 69 खेडी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन अनेक ठिकाणी फुटल्यानं ग्रामीण रस्त्यांचे 3 तिरा झाले आहेत। या पाईपलाईनच्या कामांमध्ये झालेल्या ढिसाळ कारभारामुळे पाईपलाईन फुटून अनेक गावातील रस्ते खराब होऊन नागरिकांना पायी चालणं सुद्धा कठीण झाल्यानं ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे। या विरोधात अक्षय साबळे यांनी चक्क महिलेची वेशभूषा परिधान करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसरात आंदोलन केलं। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्य द्वाराजवळ चिखल टाकून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना नागरिकांच्या समस्येची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला। 69 खेडी योजनेत आमच्या गावातील मागील 2.5 वर्षापासून पाईपलाईन खोदलेल्या आहेत, पण अद्यापपर्यंत कंपनीने जसे आमचे रस्ते खराब केले ते तसेच त्याच प्रकारे दुरुस्त करून देणं कर्मप्राप्त होते। आम्ही अनेक वेळा यांना तक्रारी केल्या, मजिपराच्या अधिकाऱ्यासोबत संवाद साधला, पण आम्हाला कोणत्याच प्रकारे येईनं मदतही केली नाही। आणि हे कंपनीचे दलाल या पद्धतीनं वागत आहेत की बा हे कंपनीच्या बाजूला लावून धरत आहेत। आमच्याबद्दल यांना सामान्य माणसाबद्दल 69 खेडी योजनेचा जे रस्ते खराब झाले त्याचा एवढा त्रास आहे की आमच्या गावातील 2 ते 4 जण त्या रोडच्या मधात फोडेल असल्यामुळे पडले, पाय मोडले, पण हे येऊनही पाहायला तयार नाही। कसं आंदोलन केलं? आज जो गेटअप घेतलं, रूपांतर केलं, कशाचं घेतलेलं? आज आदिशक्ती दुर्गा हे शांतीच्या स्वरूपात आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी पूर्ण भारतभर हा सोहळा साजरा होत आहे। आम्ही आदिशक्तीचं स्वरूप घेऊन आज शांतीच्या मार्गाने आमच्या ज्या समस्या आहेत ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या लक्षात आणून द्यासाठी की किती भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागात हे दर्शवण्यासाठी या आदिशक्तीचं स्वरूप घेतलं। आणि यांच्या लक्षात जर का अजूनही यांचे टाळके जर का जाग्यावर आले नसेल तर आम्हाला कालिंकीचं स्वरूप घेता येईल, त्यावेळेस यांना पडताभूई होईल। काय केलं? मी गाईचे शेण आणि पाणी यांचं जे आमच्या ग्रामीण भागात जे सारून करतात तसे यांचे जे दलालीचे जे काळे पैसे आहेत याच्यावर आम्ही हे सारवण केलं। अजूनही यांचे डोळे जर का उघडत नसतील तर यांच्या तोंडाला आम्ही काळं भागतो। गावकऱ्यांच्या मते रस्त्याच्या कामात ठेकेदाराने निष्काळजीपणा केला असून रस्त्यावर खड्डे, चिखल व असुविधेमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत। तरी देखील संबंधित विभाग व ठेकेदार यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमध्ये संताप आहे। आंदोलनामुळे प्रशासनाला या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे। जनमत न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट अकोल्याहून।